जे आयोजक आहेत त्यांनी बॅनर लावलेले आहेत आणि ज्यांनी लावले त्यांनी माफी मागितल्याचे आमच्या नगरसेवकांकडे मेसेजेस आहेत. दुसरं महत्त्वाचं आहे की आम्हाला जर समर्थन करायचं असतं तर वंचित बहुजन आघाडीला कोणाच्या परवानगीची गरज नाही समर्थन करायला आणि विरोध करायला. आम्ही बॅनर लावलेले नाही म्हणून बॅनर काढले आणि आमचा निषेध म्हणून आता आम्ही कलेक्टर ऑफिसला आलो, SP ऑफिसला जातोय आणि संध्याकाळी या सभेमध्ये वंचित बहुजन आघाडीला बदनाम करायचा प्रयत्न केला म्हणून काळे झेंडे सुद्धा पक्षाच्या वतीने दाखवले जाणार आहेत. त्यामुळे लपून लावले, उघड लावले हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न निरर्थक आहे. कृपा करून आपण ज्या पद्धतीने विरोधक आमच्या विरोधातला नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतात तो मीडियाने करू नये अशी आमची विनंती. मीडियाचा प्रश्न विचारणं काय म्हणणं आम्ही प्रश्न विचारा. आम्ही नरेटिव्ह नाही जे आहे गावात चर्चा गावात लोकांमध्ये जे चर्चा आहे ते आमच्या प्रश्न नगरसेवक ज्यांच्या नावाने ते फ्लेक्स आहेत ते इथं उपस्थित आहेत त्यांच्याकडे आयोजकांचे माफी मागण्याचे मेसेजेस आहेत. तुम्ही मीडियावर खापर नका फोडू फक्त. नाही, अशी विनंती आहे. मीडियानी जो RSS ला आणि भाजपला जो अजेंडा सेट करायचा आहे त्याला बळी पडू नये ही आमची विनंती आहे. पडतच नाही ना आम्ही बरोबर आम्ही आम्हाला हो तर म्हणून नगरसेवकाला दिसलं नाही आम्हाला दिसलं सगळ्यांना दिसलं आणि दिसल्याबरोबर त्यावरची ऍक्शन झाली. आयोजकांना संधी दिली की ज्यांनी लावले त्यांनी काढावे, त्यांनी काढले नाही म्हणून रात्री आमच्या कार्यकर्त्यांनी काढले आणि आता आमचेच कार्यकर्ते गेलेले आहेत. त्यामुळे लावण्याचा काही संबंध नाही आमचा उघड विरोध आहे. म्हणून संध्याकाळी पक्षाच्या वतीने त्या सभेमध्ये काळे झेंडे दाखवले जाणार आहेत आणि जर या शहराचं वातावरण खराब झालं त्याला जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे जबाबदार राहणार आहेत. त्यांनी परवानगी दिलेली आहे. हिंदू राष्ट्र निर्माण करणे हे घटनेच्या विरोधात आहे. हा देश सार्वभौम आहे. या देशामध्ये स्वतंत्र राज्य व्यवस्था आहे आणि या देशाच्या विरोधात एक जर राष्ट्रविरोधी कार्यक्रम केला जात असेल आणि पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी त्याला परवानगी देत असतील आणि उद्या जर शहरात दंगल झाली तर त्याला हे 2 अधिकारी जबाबदार राहणार आहेत. त्यासाठी आम्ही इथे आलेलो. आयोजकांपैकी एकाचा मला मेसेज आला. आपण त्यांना म्हटलं की तुम्हाला योगदान काय, नेहमी मी प्रत्येक कार्यक्रमाकरता योगदान देतो, आपल्याला योगदान काय हवा असेल तो घ्यावा. परंतु त्यांनी तो योगदान न घेता तसे बॅनर लावले ते माझ्या पक्षाच्या भूमिकेशी विपरीत असल्यामुळे मी त्याचा त्वरित निषेध केला आणि त्यांनी त्याबद्दल मला व्हॉट्सॲपवर माफी मागितलेली आहे आणि त्यांना मी त्वरित बोर्ड काढण्याचं आवाहन केलं असता किंवा विनंती केली असता. त्यांनी ते बोर्ड काढले नाही. आपण स्वतःची माणसं लावली आणि ते बोर्ड काढलेले आहेत. आपण बोर्ड काढले म्हणजे आपण इतर लोकांपेक्षा काही कमी हिंदू नाही आहे. आपण पण कट्टर हिंदूच आहोत, तो काही विषय नाही आहे. परंतु जो हा कार्यक्रम आहे तो माझ्या पक्षाच्या भूमिकेशी मेळ खात नाही, तो विपरीत आहे आणि तो संविधानाशी पण मेळ खात नाही. म्हणून आपण त्या कार्यक्रमाचा विरोध करतो आहे आणि हे गैरसमज पसरवायचा जो प्रयत्न लोक करतायत हे मला माहिती आहे, जाणून बुजून करतायत. कोण करताय, काय करताय, आम्हाला सर्व कळते. काहीच कल्पना नव्हती का किंवा तुम्हाला सांगून असं काही करण्यात आलं होतं? भारतीय संस्कृतीनुसार आपल्याला कोणत्या कार्यक्रमाची आव्हान पत्र दिले जाते म्हणजे भेटतात. आम्ही म्हटलं आम्ही येऊ शकत नाही, आम्ही पक्षाच्या विरोधात येऊ शकत नाही, आम्ही इथे येणार नाही. आम्हाला बॅनर लागल्यावर समजल्यावर त्यांचे नंतर मग आम्ही त्यांना फोन केले. त्यांचा आम्हाला रिसर सॉरीचे मेसेज पण आमच्याजवळ सेव आहे. बरेच वेळा म्हणजे तुम्हाला म्हणजे गृहीत धरलं असं म्हणायचं का त्यांनी? नाही, आता त्यांना वाटलं हा संस्कृतीचा कार्यक्रम आहे, त्यांनी बॅनर लावले. पण त्यांना हिंदू राष्ट्राच्या संस्कृतीच्या कार्यक्रमात आम्ही येऊ शकत नाही. भारतीय संस्कृती गुढीपाडवा उत्सवात वगैरे आम्ही असतो. हिंदू राष्ट्र निर्मिती हाच प्रश्न संविधानाच्या विरोधातला आहे, त्यामुळे आम्ही त्यात नसणार आहे. तुम्ही वैयक्तिक 2 जण पोलीस तक्रार करणार आहात? आता समोर आयोजकांनी माफी मागल्यानंतर पोलीस तक्रार वाद वाढत असतात काय? वाद वाढत असतात काय? भारतीय संस्कृती वाद वाढत असतात काय? आम्ही निषेध केला आहे, निषेध पुढे बोलू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.